नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत दूध शेवभाजी। अतिशय सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी टेस्टी घरच्या घरी सोप्या पद्धतीने दूध शेवभाजी आज आपण बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। दूध शेवभाजीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। खूप टेस्टी अशी ही शेवभाजी लागते। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। अगोदर याचा मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घालून आपल्याला चांगला लाल होऊ द्यायचा आहे। तेलामध्ये आपल्याला चांगला कांदा लाल भाजून घ्यायचा आहे। एकदम कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत। एकदम टेस्टी अशी दूध शेवभाजी लागते ही, नक्की करून बघा। कांदा आपला चांगला लाल झालेला आहे। आता आपण यामध्ये तेल घालूया। अगोदर आपण तेल न घालताच चांगला परतून घेतला होता। आता चांगला लाल होऊ द्यायचा। कांद्याचा रंग बदललेला आहे। अजून थोडंसं तेल घालूया। कांदा भाजत आला की आता यामध्ये आपण एक टोमॅटो घालणार आहोत। एकच टोमॅटो मी इथे घेतलेला आहे। तो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आता थोडासा खोबऱ्याचा किस मी इथे घातलेला आहे। खोबऱ्याचा किस मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य एकत्रच भाजून घ्यायचं आहे। हे साहित्य भाजून आपल्याला मिक्सरमधून याची बारीक पेस्ट बनवायची आहे। यामध्ये थोडासा लसूण घातलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया। आता हे सर्व साहित्य आपण थंड होऊ देणार आहोत आणि मग मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। आता एक कढई घेतलेली आहे। त्यामध्ये तेल घालायचं आहे। आपण जो मसाला बनवलेला होता तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे, थोडंसं पाणी घालून। आता आपण भाजी बनवायला घेत आहोत। त्यासाठी दुसरी कढई मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये आपण थोडंसं आलं, लसूण, थोडंसं खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये टाकलेली आहे। आता एक बारीक चिरलेला कांदा पण आपण यामध्ये घालणार आहोत।
कांदा चांगला लाल झाला की आता एक टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो चांगलं बारीक करून घ्यायचं आणि मगच घालायचं. आता चांगलं लाल होऊ देऊ. लाल झाल्याच्या नंतर आपला जो मसाला आहे तो पण यामध्ये आपण घालणार आहोत. आता आपण जो मसाला बारीक केलेला होता मिक्सरमधून तो यामध्ये घातलेला आहे. चांगलं तेल सुटू द्यायचं. आता मिक्स करून घ्यायचं. चांगलं तेल सुटल्याच्या नंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत. तेल चांगलं सुटलेलं आहे. रंग पण आपला छान बदललेला आहे. आता यामध्ये मी गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट आणि आपलं साधं लाल तिखट एवढेच मसाले मी यामध्ये घालत आहे. थोडंसं पाणी घालूया. चांगलं तेल सुटू द्यायचं आहे म्हणजे एकदम छान आपली ग्रेव्ही तयार होते. थोडीशी कोथिंबीर घालूया. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर यामध्ये दूध घालत असताना दूध गरम करून घ्यायचं आहे आणि गरम गरम दूधच या भाजीमध्ये घालायचं आहे. आणि दूध गरम घातलं की आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे, नाहीतर फुटू शकते शेवभाजी. त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जेव्हा दूध घालतो तेव्हा लगेच गॅस बंद करायचा. तर आपण दूध घालूया. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि यामध्ये दूध घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दूध भाजीमध्ये. बघू शकता मस्त अशी आपली दूध शेवभाजी तयार झालेली आहे. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने हॉटेलपेक्षा पण टेस्टी दूध शेवभाजी घरच्या घरी आज आपण बनवलेली आहे. नक्की करून बघा. खूप छान होते आणि एकदम झटपट होते. अगदी घरच्या साहित्यामध्ये ही भाजी बनवता येते. त्यामुळे नक्की करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे. दूध शेवभाजी आपली तयार झालेली आहे. बघू शकता. थोडीशी वरून कोथिंबीर मी घातलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.